नमस्कार सिंह राशीच्या परिवारांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सिंह राशीच्या मैत्रिमंडळींनो, जर तुम्ही हा व्हिडिओ अमावस्येच्या नंतर पाहत असाल तर हा योगायोग समजू नका. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडण्याची शक्यता आहे ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा केलेली नसेल. विशेष म्हणजे या घटनेचा संबंध तुमच्या घराशी, तुमच्या कुटुंबाशी आणि तुमच्या दाराशी जोडलेला असू शकतो. तुमच्या घराबाहेर अचानक लोकांची वर्दळ वाढेल. एक अशी रांग लागेल जी तुम्हाला पाहून सुरुवातीचा प्रश्न पडेल की नेमकं हे काय घडत आहे. आणि या घटनेमागचं खरं कारण समोर आल्यानंतर तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला जो एक असा महत्त्वाचा संकेत सांगणार आहे जो सिंह राशीच्या लोकांनी अजिबात दुर्लक्षित करू नये. सिंह राशी ही सूर्यदेवाच्या प्रभावाखाली असलेली रास आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि स्वतःची ओळख या गोष्टींना विशेष महत्त्व असते. पण मागील काही काळात तुम्हाला असं जाणवत असेल की खूप मेहनत करून देखील, खूप प्रयत्न करून देखील मात्र अपेक्षित यश मिळत नाही, त्याचा परिणाम मिळत नाही. एखादं काम वारंवार अडकतंय, एखादी व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नाहीये किंवा घरातील एखाद्या विषयामुळे मनावर सतत दडपण आहे. पण अमावस्येनंतर परिस्थिती हळूहळू बदलण्याचे संकेत दिसत आहे. जिथे आतापर्यंत शांतता होती तिथे अचानक हालचाल सुरू होईल आणि हीच हालचाल पुढे एका मोठ्या घटनेचे रूप घेऊ शकते. अमावस्या म्हणजे केवळ अंधाराची रात्र नाही, तर अनेक परंपरांमध्ये ती जुनं मागे सोडून नवीन सुरुवात करायचा काळ मानली जाते. त्यामुळे अमावस्येनंतर सिंह राशीच्या लोकांनी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांकडे लक्ष द्यायला हवं. अचानक एखाद्या व्यक्तीचा फोन येणे, खूप दिवसापासून बंद असलेले काम पुन्हा सुरू होणे, घरात एखाद्या शुभ बातमीची चर्चा होणे किंवा एखादी व्यक्ती अचानक तुमच्या घरी येणे, हे छोटे संकेत दुर्लक्षित करू नका. कारण कधीकधी मोठ्या बदलाची सुरुवात अगदी छोट्या घटनेपासून सुरू होते. सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो म्हणजे तुमच्या घरामागे लागणारी मोठी रांग. अर्थ नेहमी प्रत्यक्ष रांग असेल असा घ्यायचा नाही, तर एक प्रतिकात्मक संकेतही असू शकतो. तुमच्या घरात एखादं काम, कार्यक्रम, निर्णय, शुभ कार्य किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या येण्यामुळे अचानक लोकांची वर्दळ वाढू शकते. काही सिंह राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत घराशी संबंधित एखादं काम पूर्ण होण्यासाठी काही लोकांची ये-जा होऊ शकते आणि तुम्ही दारातून बाहेर पडताना म्हणत आहात की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय का? पण सिंह राशीच्या लोकांनो, या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक गर्दी शुभ असते असं नाही आणि प्रत्येक घटना अशुभही नसते. त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली की लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. उलट शांत राहून परिस्थिती समजून घ्या. कारण तुमच्या बाबतीत येणारी घटना ही बाहेरून अचानक आणि मोठी वाटेल, पण जेव्हा मागं तुमच्यासाठी एखादा सकारात्मक बदल देखील लपलेला असू शकतो. विशेषतः ज्या व्यक्तीने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे तिच्याकडून तुम्हाला अनपेक्षित मदत मिळू शकते. सिंह राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात पैशाशी संबंधित रखडलेला विषय आता हलण्याची शक्यता दिसते. तुम्ही एखाद्या पेमेंटची, पैशाची, कर्जाच्या निर्णयाची किंवा जुन्या व्यवहाराची वाट पाहत असाल तर त्याबाबत आता हालचाल होऊ शकते. मात्र पैसा हातात येण्यापूर्वी काही कागदपत्रे, फोन किंवा महत्त्वाची चर्चा पूर्ण करून घ्यावी लागेल. म्हणून अमावस्येनंतर एखादा अनोळखी नंबर, जुना संपर्क किंवा एखाद्या कार्यालयातून फोन आला तर तो दुर्लक्षित करू नका. कारण तुमच्यासाठी बंद झालेला एक दरवाजा पुन्हा उघडण्याची सुरुवात तिथून होऊ शकते. आणखी एक विशेष संकेत तुमच्या घराशी जोडलेला आहे. घरातील एखादी व्यक्ती मागील काही दिवसापासून शांत असेल, एखादी गोष्ट मनात ठेवून बसली असेल किंवा तुमच्याशी पूर्वीसारखी बोलत नसेल, तर अचानक तिच्याकडून एखादी महत्त्वाची गोष्ट समोर येऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, पण नंतर त्या व्यक्तीच्या मनात किती दिवसापासून काय चाललं होतं हे समजल्यावर तुमचं मन हे लावून जाईल. म्हणून या काळात आपल्या मानसाशी कठोर शब्द वापरण्याऐवजी दोनदा विचार करा. आता येतो तो डोळ्यात पाणी आणणारा संकेत. सिंह राशीच्या काही व्यक्तींनी आपल्या आयुष्यात अशा व्यक्तीला गमावलं आहे किंवा तिच्यापासून दूर अंतर निर्माण झाले आहे. तिची आठवण अजूनही मनात आहे. अमावस्येनंतर त्या व्यक्तीशी संबंधित एखादी बातमी, आठवण, फोन किंवा अचानक झालेली भेट तुमच्या भावनांना स्पर्श करू शकते. काही क्षणांसाठी तुम्ही भूतकाळात जाल, डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचे असेल असं नाही. कधीकधी मनात साठवून राहिलेल्या भावना बाहेर पडल्यावर मनाला एक वेगळाच दिलासा मिळतो.
या काळात सिंह राशीच्या लोकांनी विशेषतः घराच्या उंबरठ्यावर आणि घरातील वातावरणाकडे लक्ष द्यावं. घरात अनावश्यक वादविवाद, चिडचिड किंवा गैरसमज वाढू देऊ नका, कारण तुमच्या आयुष्यात एखादी चांगली संधी असताना घरातील नकारात्मक वातावरण तुमचं मन विचलित करू शकतं. सकाळी उठल्यावर काही क्षण शांत बसा, देवाचे स्मरण करा आणि आपल्या मनातील चिंता सोडवण्याचा प्रयत्न करणं हे तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. मोठ्या निर्णयाच्या आधी मन शांत असणं हे तुमचं सर्वात मोठं सामर्थ्य ठरेल. तुमच्या कामाच्या क्षेत्रातही एक अनपेक्षित बदल होऊ शकतो. एखादा वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतो किंवा ज्या व्यक्तीने आतापर्यंत तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं तीच व्यक्ती तुमचं कौतुक करू शकते. तुम्ही व्यवसाय करत असाल तर अचानक ग्राहकांची संख्या वाढणे, जुना ग्राहक परत येणे किंवा एखादी मोठी ऑर्डर मिळणे हे असे संकेत तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे माझं काहीच होत नाही आणि हा विचार आता मनातून काढून टाका, कारण परिस्थिती बदलायला कधीकधी फक्त एका योग्य क्षणाची गरज असते. जर तुमच्या यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अमावस्येनंतर माझी परिस्थिती बदलणार आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. पण सिंह राशीच्या लोकांना या काळात तुमच्यासमोर एक परीक्षा देखील येऊ शकते. तुमच्या यशाकडे पाहून एखादी व्यक्ती तुमच्यावर टीका करू शकते, तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवू शकते किंवा तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू शकते. अशा वेळी प्रत्येकाला उत्तर देण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, तुमच्या कृती तुमच्या शब्दापेक्षा मोठ्या असतात. शांत राहा आणि तुमचं काम करत राहा, कारण येणाऱ्या काळात तुमचं उत्तरच तुमचं यश देणार आहे. घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. शक्य असेल तर घरातील मोठ्यांशी प्रेमाने बोला. त्यांच्या मनात काही असेल तर ते ऐकून घ्या, कारण अनेकदा आपण बाहेरच्या जगात उत्तर शोधत असतो, पण आपल्या घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा एक छोटासा सल्ला आपल्याला योग्य दिशा देतो. अमावास्येनंतर आता एखादा संवाद होऊ शकतो जो तुमचा विचार करण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून टाकेल. आता आणखी एक आश्चर्यकारक योग लक्षात घ्या. तुम्ही ज्या गोष्टींची अनेक दिवसापासून वाट पाहत आहात ती गोष्ट अगदी वेगळ्या मार्गाने तुमच्यासमोर येऊ शकते. तुम्हाला वाटत असेल की पैसा आला तर समस्या सुटेल, पण त्याऐवजी तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून मदत मिळू शकते. तुम्हाला वाटत असेल की नोकरी बदलली पाहिजे, पण अचानक सध्याच्याच ठिकाणी नवीन संधी मिळू शकते. म्हणजेच तुम्ही ज्या दारावर टकटक करत आहात ते दार न उघडता दुसरंच दार उघडण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांनी या काळात एक चूक मात्र अजिबात करू नये. घाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विशेषतः पैसे, नातेसंबंध आणि कामाच्या बाबतीत भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. एखादी व्यक्ती अचानक खूप गोड बोलू लागली म्हणून लगेच तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका, कारण एखादी व्यक्ती तुमच्याशी कठोर बोलली म्हणून ती तुमचा शत्रू आहे असेही समजू नका. परिस्थिती पूर्ण समजून घेतल्यानंतरच निर्णय घ्या, कारण या काळात तुमचं सर्वात मोठं शस्त्र असेल तुमची शांत बुद्धी. आणि आता या मोठ्या संकेतांकडे पुन्हा येऊया, ज्यामुळे या संपूर्ण काळाचं चित्र हे बदलू शकतं. तुमच्या घराबाहेर अचानक लोकांची वर्दळ, एखादी मोठी बातमी, एखाद्या व्यक्तीची अनपेक्षित भेट किंवा घराशी संबंधित घटनांची यापैकी काहीतरी घडल्यावर तुम्हाला कदाचित क्षणभर धक्का बसेल, पण त्यानंतर जे सत्य समोर येईल ते तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करू शकतं. अनेक दिवसापासून मनात असलेली एक इच्छा पूर्ण होण्याची सहायता मिळू शकते आणि त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी, कारण तुम्हाला जाणवेल की मी ज्या दिवसाची इतकी वाट पाहत होतो तो दिवस खरा आला. तर सिंह राशीच्या मंडळींनो, ज्या क्षणाची तुम्ही इतके दिवस वाट पाहत आहात तो क्षण कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर येईल. घरात अचानक एखादी व्यक्ती येईल, एखादी बातमी घेऊन कोणी दारात उभे राहील किंवा खूप दिवसापासून अडकलेले विषय एका क्षणात पुढे सरकतील. तुम्हाला हे सगळं सामान्य वाटेल, पण काही वेळानंतर त्या घटनेचा तुमच्या आयुष्यात कितीचा मोठा संबंध आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्या क्षणी तुम्ही मागे वळून पाहाल तो तेव्हा जाणवेल की गेल्या काही दिवसापासून मिळणारे छोटे छोटे संकेतच तुम्हाला एका मोठ्या क्षणासाठी तयार करत होते. विशेष म्हणजे या घटनेमागे तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची भूमिका खूप महत्त्वाची ठरू शकते. ज्याच्यामुळे तुम्हाला कधीच अपेक्षा नव्हती तीच व्यक्ती आता तुमच्यासाठी असा निर्णय घेऊ शकते की तुमच्या डोळ्यात नकळत पाणी येईल. कदाचित एखादं जुनं गैरसमजाचं नातं पुन्हा जुळेल,
कदाचित एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची बातमी मिळेल किंवा कदाचित तुम्ही हरवलेली आशा पुन्हा जागी होईल. त्यावेळी घरात एकच विचार येईल, देवाने माझं ऐकलं. म्हणून अमावस्येनंतर घडणाऱ्या कोणत्याही घटनेकडे लगेच नकारात्मक दृष्टीने पाहू नका. कधीकधी सुरुवातीला धक्का देणारी घटना पुढे आयुष्यातील सर्वात सुंदर आठवण बनते. आता सिंह राशीच्या जातकांना सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात पुढे येणारी ही घटना फक्त बाहेरची परिस्थिती बदलणार नाही, तर तुमच्या मनातही मोठा बदल घडवणारी असू शकते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस प्रार्थना केली, ज्या व्यक्तीची वाट पाहिली किंवा ज्या समस्येचा शेवट व्हावा अशी इच्छा केली, त्याबाबत अचानक काहीतरी सकारात्मक घटना घडू शकते. कदाचित तो क्षण फार मोठा नसेल, पण त्याचा परिणाम मात्र तुमच्या मनावरून खूप मोठा असेल. तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, पण यावेळी ते दुःखाचे नसून दिलेलं समाधान आणि आनंदाचे अश्रू असतील. म्हणूनच पुढचे काही दिवस हे शांतपणे निरीक्षण करा. घाईत निर्णय घेऊ नका आणि मनात श्रद्धा ठेवा, कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी नियती आपल्याला काही छोटे संकेत देत असते. फक्त ते ओळखण्याची नजर आपल्याकडे असायला हवी. सिंह राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय स्वामी समर्थ, जय हरी माऊली लिहायला टाईप विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.